शक्तीपीठ महामार्ग जो शासनानं बळजबरी शेतकऱ्यांच्या माती मारण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेण्यात येत आहे। या पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील शिंदे सर आणि सर्वच आग्रा, चंदगड, गडिंग्लज आणि राधानगरी बुद्रुकचे सर्वच पदाधिकारी आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे सर्वच पत्रकार बंधू यांचं मी शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी प्रथमतः सहर्ष स्वागत करतो। आणि गेली 6 महिने आम्ही आग्रा असेल, चंदगड असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जन आंदोलनं, मेळावे असे अनेक आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये गावोगावी जाऊन बैठका सुद्धा घेतल्या। पण तरीसुद्धा परवा शासनाने अंतिम अधिसूचना जाहीर करून खरोखर या ठिकाणी शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम, काही भांडवलदारांना हाताशी धरून हा सरकारचा डाव तो शिवसेना कदापि सहन करणार नाही। आणि आता परवा दिवशी आम्हाला असं कळालं की संयुक्त मोजणी छुप्या पद्धतीनं शेतकऱ्यांची संयुक्त मोजणी करण्याचं काम शासन येणाऱ्या काळात करणार आहे। आणि म्हणून आम्ही आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाला आणि सरकारला जर संयुक्त मोजणी शेतकऱ्यांच्या विरोधात होण्याचा प्रयत्न केला तर शिवारातच त्या मोजणी करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही हकलून लावू अशी भूमिका यावेळी शिवसेनेची राहील। आणि भविष्यात शेतकऱ्याच्या बाजूने शिवसेना ठाम राहील असे या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर करतो। यानंतर शिंदे सर शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ज्याला ओळखला जातो तो शक्तीपीठ महामार्ग या संदर्भामध्ये गेल्या 5 मेला शासनानं अंतिम अधिसूचना काढली आणि नवीन रेखांकनानुसार जो महामार्ग ज्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये विरोध झाला, तर तो सुरुवातीचा महामार्ग हा पवनार ते पात्रादेवी असा होता। आम्ही योगायोगाने राजू शेट्टींच्या आणि बंटीचे पाटील साहेबांच्या माध्यमातून जेव्हा त्या पात्रादेवीला गेलो त्यावेळेला प्रत्यक्षात तिथे एक छोटंसं देवस्थान आहे, म्हणजे फक्त शक्तीपीठ या नावाखाली देवस्थान जोडायची अशी भावना लोकांच्यामध्ये तयार करण्याचं काम शासनाने केलं। पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर भांडवलदारांच्या सोयीसाठी घेतलेला हा रस्ता सुरुवातीला 802 किलोमीटर होता आणि आत्ता जवळपास 856 किलोमीटर एवढा रस्ता ज्या वेळेला काही तालुक्यांच्यातून विरोध झाला त्यावेळेला शिरोळ असू दे, हातकणंगले असू दे किंवा कागल असू दे हे तालुके वगळले गेले। मी त्यातल्या लोकप्रतिनिधींचं जाणीवपूर्वक अभिनंदन करतो। मुश्रीफ साहेब असतील, राजू शेट्टी असतील किंवा येड्रावकर साहेब असतील, ज्या वेळेला या 3 लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातले हे तालुके वगळले जातात, तर नवीन जो आता येतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले, त्याच्यानंतर पन्हाळा, शाहूवाडी आणि नंतर करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि चंदगड जे अतिशय भौगोलिकदृष्ट्या सह्याद्रीचं खोर आहे आणि ज्या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये सुपीक जमीन आहे, या जमिनी जात असल्यामुळे तिथल्या पालकमंत्र्यांची खरं तर काय भूमिका आहे। आदरणीय आमदार चंद्रदीप नरकेंनी जाहीरपणे विरोध करून मुख्यमंत्र्यांना एक पत्र द्यायचं काम केलं, पण आबिटकर साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये बरीचशी गावं येतेवेळी आपली भूमिका जाहीर केली गेली आणि त्याबरोबर चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटलांनी खरं तर मागणी केलेली असेल तरी स्थानिक शेतकऱ्यांना विचारात घेतलेलं आहे। आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं आम्ही या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करावा अशा पद्धतीची भूमिका आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला सूचना केली आणि त्याच्या अनुषंगानं शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहून या शक्तीपीठाला ताकदीनं विरोध करणार आहे। ज्या पद्धतीनं आता आमच्या युवराज पवारांनी सांगितलं की संयुक्त मोजणीचा घाट आता शासनाने घातला आहे, परवा राधानगरीमध्ये आणि भुदरगडमध्ये प्रांतांच्या उपस्थितीमध्ये बैठका घेण्यात आल्या। पण आम्ही ज्या वेळेला काही गावांच्या फेऱ्या घेतल्या त्यावेळेला शेतकऱ्यांची भूमिका अशी आहे की आम्हाला तुम्ही जरी काही मोबदला दिला तरी जमीन एकदा गेली तर पुन्हा आम्हाला जमीन मिळू शकेल। पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भ किंवा मराठवाड्याच्या ज्या जमिनी आहेत त्या कोरडवाहू आहेत आणि त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी फारसा विरोध केला नाही, पण आमच्या बागायती जमिनी आणि बागायती जमिनी असल्यामुळे दुसरा एक धोका आमच्या भागामध्ये फार मोठा जो आहे
की आधीच आमच्याकडे जंगली श्वापदांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्य. ही जंगली प्राणी आधी आमच्या घरांच्या पर्यंत आणि गावांच्या पर्यंत यायला सुरुवात झाली. आज जर काही शक्तीपीठच्या माध्यमातून रस्ता उभारला तर हा सगळा बेल्ट हा जंगली प्राण्यांचा आहे. गवे असू देत किंवा डुकरं असू देत, अस्वल आहेत, मोर आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हत्ती आहेत. हे सुद्धा पिथरणार. पर्यावरणाची हानी तर आहेच. मी आजरा कारखान्याचा चेअरमन होतो ज्यावेळेला आम्हाला डिस्टलरीसाठी परवानगी पाहिजे होती, त्यावेळेला इको सेन्सिटिव्ह झोन या कारणाखाली ही परवानगी नाकारली गेली. आता इको सेन्सिटिव्ह झोन कस्तुरीरंगन समिती असू देत किंवा माधवराव गाडगिळांनी समिती असू देत, या सह्याद्री बेल्टला जपण्याचं काम करायला सांगितलं आहे आणि त्याच बेल्टमधून हा रस्ता घालणं हे अतिशय चुकीचं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की नागपूरपासून रत्नागिरी हा ऑलरेडी एक रोड आहे. खाली गोव्याला जर काही जायचं असेल तर तिलारी घाट आहे, आंबोली घाट आहे, आंबा घाट आहे, कोंडा घाट आहे. म्हणजे 4 ते 5 घाट या बाजूला जाऊ शकतात. मग हा नवीन मार्ग कशासाठी केला जातो? प्रत्यक्षात गडचिरोलीमध्ये अदानींचं जे काही मोठं जंगल संपत्तीसाठी घेतलेलं जे काही त्यांचे डोंगर आहे, तिथून निघालेलं उत्खनन गोव्याच्या पोर्टपर्यंत नेण्यासाठी हा महामार्ग खरं तर ह्या मुख्यमंत्र्यांनी किंवा भांडवलदारांना जे सांभाळतात त्या सरकारचं काम सुरू आहे. आणि म्हणून शक्तीपीठ जे म्हटलं जातं प्रत्यक्षात अंबाबाई असू दे, तुळजापूर असू दे किंवा माहूर असू दे आणि 3.5 शक्तीपीठापैकी अतिशय दूर असलेलं नाशिक ही शक्तीपीठं दूरच आहे. म्हणजे प्रत्यक्षात शक्तीपीठाच्या नावाखाली लोकांचा विरोध कमी करायचा एवढं दाखवून फक्त भांडवलदारांच्यासाठी हा रस्ता करण्याचं काम सुरू आहे. आपण जर या रस्त्याला विरोध केला नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे समृद्धी महामार्ग झाला, तो कधी पाहिला असेल नसेल आपण, पण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जर काय पाहिजे तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला दोन्ही बाजूनच जाळ्या असतात. म्हणजे आत्ता काही आमच्या आमदारांनी असं सांगितलं की इथं रोजगार उपलब्ध करू नका. आपल्या डोक्यात असेल की समजा बांदा ते संकेश्वर जो रोड झाला, बाजूला काही जणांनी हॉटेल सुरू केली, काहीतरी पानपट्ट्या सुरू केल्या, इथं मात्र दोन्ही बाजूला कुंपण असणार. तुम्हा आम्हाला वरती जायला सुद्धा परवानगी साध्या वाहनांना असणार नाही. याचं एकमेव ओपनिंग माझ्या माहितीप्रमाणे कागलच्या उंदरवाडी म्हणून जे गाव आहे तिथं असणार आहे. डायरेक्ट त्याचं एंड हा असणार, तो गोव्यात असणार. आणि त्यामुळं इथल्या लोकांना त्याचा कोणताही फायदा नाही. कुठं तर पर्यटनाला चालना मिळेल, कुठं तर इथल्या शेतीमालाला बाजारपेठ मिळेल. हे जे मांडलं जातं हे चुकीचं आहे. आणि त्यामुळं याला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं माझ्या 6 तालुक्यांचे, माझ्या एरियामध्ये जे 6 तालुके आहेत त्यापैकी राधानगरी, बुदरगड, कागल, आजरा आणि चंदगड याच्यातून हा रस्ता जातो. आणि त्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या गावांमध्ये फिरून आम्ही त्याला विरोध करण्याची भूमिका घेतली. आणि एक व्यापक मेळावा राम गणेश गडकरी हॉल कोल्हापूर पेटाळ्याचा, तिथं आम्ही 14 तारखेला दुपारी 12 वाजता शेतकऱ्यांचा एक मेळावा बोलवला. शिवसेनेचा विरोध फक्त दाखवणे हा उद्देश नाही आहे, तर शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने आणि शासनाला कळालं पाहिजे की आम्ही कुठल्याही थराला जाऊन याला विरोध करू. जी काही लोक मोजणीला, स्थानिक मोजणीला येतील, संयुक्त मोजणीला येतील त्यांना थांबवलं जाईल. आणि वेळ प्रसंगी सरकारची दोष करण्याची भूमिका ही शिवसेनेची आहे, ती मांडण्यासाठी सर्व जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये जे रवी किरण इंगवले आमचे कोल्हापूरचे आहेत, नामदेव गिरे आहेत पन्हाळा शाहूवाडीचे आणि संजय चौगले आणि मी स्वतः 4 जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा मेळावा हा 14 तारखेला दुपारी 12 वाजता पेटाळ्याला राम गणेश गडकरी हॉलला आम्ही बोलावलं. आणि आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की शेतकऱ्यांना अजून अशा काही गोष्टी दाखवल्या जातात की या रस्त्यामुळं इथं विकास वगैरे होणार आहे. हा विकास होणार नाही, आमच्यातल्या पर्यावरणाची हानी होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण आपल्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचावं या उद्देशानं आम्ही बोलवलं होतं.